नमस्ते मैत्रिणींनो, आज आपण करूयात वेगळ्या पद्धतीचे जरा घावणे बनवण्यासाठी आपण ना हे बघा हे बाजरीचं पीठ आहे. हे एक भांड बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच मापाने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. अशा 2 वाटी पीठ घेतलेलं आहे. आता आपण गाजर किसून घेतलेलं आहे. ही मेथी बारीक कट केलेली आहे आणि कोथिंबीर. आता काय करायचं, हे 2 मिरची आणि 1 कांदा आता आपण हे आधी ह्याच्यामध्ये टाकायचं. कोथिंबीर, मेथी आणि गाजर किसलेलं. आणि आता आपण कांदा आणि मिरची कट करून घेऊया. हे बघा, आता मिरची आणि कांदा ह्याच्यामध्ये ॲड करायचं. आता तवा गरम करायला ठेवूया. आता तीळ, चवीनुसार मीठ. आता हे सगळं मिक्स करायचं एकत्र आणि थोडं थोडं पाणी टाकायचं. आपल्याला जसं हे होईल ॲडजस्ट, किती आपल्याला कसं हवं, जसं आपण घावणे करतो नाही का नॉर्मल, त्याच पद्धतीने हे पाहिजे. आता बघा हे घट्ट आहे, अजून ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. हे बघा अजून केलं आहे. आता बघायचं परत घालून. हे बघा म्हणून थोडं घट्ट वाटते, थोडंसं पाणी ॲड करूयात अजून. आता बरोबर आहे. आता आपण तव्याला तेल लावून घेऊयात. गॅस आता मोठाच ठेवायचा. आता हे प्रत्येक वेळेला हलवून घ्यायचं. आता हे अशा पद्धतीने सोडून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. 2 मिनटं झाकण ठेवायचं. 2 मिनिटांनी काढून घ्यायचं आणि हे बघा साईडच्या कडा सुटलेल्या आहेत. आता पलटी मारायचं. आता 2 मिनटं अजून पलटी करून असंच ठेवायचं, झाकण ठेवून. आता 2 मिनिटांनी परत काढायचं. आता हे आपण काढून घेऊया, एका जाळीवर काढून घ्यायचं. आता अजून एक दाखवते. तव्याला तेल लावायचं आणि हे जेव्हा दुसरा हे घावणं टाकतो ना, तेव्हा हलवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे टाकायचं. हे बघा तयार आहेत घावणे, ज्वारी तांदूळ घावणे.